हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण सॉल्व्ह करतोय 23 क्वेश्चन्स ऑफ द टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज. सो बघा, मागच्या दोन पार्टमध्ये आपण 30 असे दोन पार्ट्स कंप्लीट केले आहेत या टॉपिकचे. सो आज 23 क्वेश्चन झाले की हा टॉपिक पण आपला कंप्लीट होईल. ठीक आहे. सो तुम्ही पहिल्यांदा काय करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, 23 क्वेश्चनचा पीडीएफ डाउनलोड करा, सॉल्व्ह करा, किती मिळत आहेत बघा, आणि जे तुम्हाला जमले नसतील ते तुम्ही या सेशन मध्ये येऊन बघू शकता. सो गाइस, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. बघा, 61 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो, ॲट 2 पॉइंट्स ऑन अ हॉरिझॉन्टल ट्यूब वेरिंग क्रॉस सेक्शन आहे. ठीक आहे. पहिल्याची रेडियस आहे R1, दुसऱ्याची रेडियस इज R2. बघा, एक ट्यूब आहे ज्याचा क्रॉस सेक्शन व्हॅरी करतो. लेटस से पहिली रेडियस आहे R1 आणि नंतरची रेडियस आहे R2. लेटस से अशी ट्यूब आहे काहीतरी, इथली रेडियस असेल R2. ठीक आहे. वेलॉसिटीज ऑफ फ्लुइड्स आहे V1 V2. इथली वेलॉसिटी V1, इथली वेलॉसिटी V2. प्रेशर डिफरन्स इज P1 मायनस P2. P1 मायनस P2. लेटस से इथलं प्रेशर आहे P1, इथलं प्रेशर असेल P2. ठीक आहे. बिटवीन दीज पॉइंट्स इज H सेंटीमीटर ऑफ वॉटर. हाईट H वरतीच एवढं प्रेशर आहे. ठीक आहे. म्हणजे प्रेशर किती असणार सांगा, प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, H रो जी. आता हाईट दिली आहे H, सो काय येणार आहे प्रेशर, H रो जी, डेन्सिटी इज रो. ठीक आहे. फाइंड काय करायचं आहे बघा, रूट V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर किती असेल फाइंड करायचं आहे. म्हणजे वेलॉसिटीच्या स्क्वेअरचा डिफरन्स फाइंड करायचा. बघा कसं फाइंड करायचं, तर बर्नौलीज इक्वेशन यूज करा. काय असते इक्वेशन, प्रेशर प्लस हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच इज कॉन्स्टंट. आता हाईट दोघांसाठी सेम आहे, सो रो जी एच तर कॅन्सलच होतील दोघांचे. सो मी काय करतो, डायरेक्टली इक्वेशन लिहून टाकतो. पहिल्याचं प्रेशर इज P1 प्लस हाफ रो पहिल्याची वेलॉसिटी इज V1 इज इक्वल टू दुसऱ्याचं प्रेशर इज P2 प्लस हाफ रो दुसऱ्याची वेलॉसिटी इज V2. समजलं. बघा, आता P1 मायनस P2 काय बनेल, P2 ला मी पलीकडे आणतो, बाकीचं सगळं तिकडे न्या. तिकडे नेल तर काय बनेल, हाफ रो V2 स्क्वेअर मायनस हाफ रो V1 स्क्वेअर. ठीक आहे. आता P1 मायनस P2 किती होता बघा, P1 मायनस P2 होता H रो जी. सो H रो जी इज इक्वल टू, इथून कॉमन काय येणार आहे सांगा, हाफ रो कॉमन, आतमध्ये काय राहील, V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. ठीक आहे. सो इथून बघा, रो रो तर कॅन्सलच होती. 2 ला मी पलीकडे नेतो, काय बनेल, 2HG इज इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे बघा, रूट V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर पाहिजे. सो दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्या, दोन्हीकडे रूट घेऊन टाकतो मी. ठीक आहे. आता रूट 2HG ची व्हॅल्यू किती असते रे बाबा, जी असतो 10 इज इक्वल टू रूट V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. सो काय बनणार सांगा, हे 10 इंटू 2 इज रूट 20H आन्सर बनणार आहे. काय बनणार आहे, रूट 20H. बट असं तर दिसत नाहीये, सो इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे ऑप्शन ए मध्ये. ठीक आहे. काय पाहिजे इथे, 20H पाहिजे. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट, अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू फॉर्म ए सोप बबल. डायमीटर दिला आहे 6 सेंटीमीटर. डायमीटर अरे 6 सेंटीमीटर आहे, म्हणजे रेडियस किती असणार सांगा, 3 सेंटीमीटर असणार. 2 ने डिवाइड करायचं. फ्रॉम ए सोप सोल्युशन ऑफ सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन इज 0.03. ठीक आहे. अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, किती एनर्जी लागेल फाइंड करायचे. अरे एनर्जीचा फॉर्म्युला आहे ना, DW इज इक्वल टू T इंटू DA. सरफेस टेन्शन किती आहे, 0.03. आता कोणता बबल आहे, सोप बबल आहे, सो त्याचा एरिया काय येणार सांगा, सोप बबल असतो स्क्वेअर, सो त्याचा एरिया इज 4πr स्क्वेअर. आता इथे बघा, सोप बबल आहे, सो सोप बबलला आतून पण सरफेस असणार आहे, बाहेरून पण सरफेस. सो इथे मला काय करावं लागेल, 2 न मल्टिप्लाय करावं लागेल, कारण हा एरिया कोणता असतो रे, हा एरिया असतो इफेक्टिव्ह एरिया. समजतंय का, जेवढे सरफेसेस असतील तेवढ्यानं मल्टिप्लाय करायचं. सो इथे 2 न मल्टिप्लाय केलं, सो 0.03 4π. आर किती आहे बघा, आर आहे 3 सेंटीमीटर, त्याचा स्क्वेअर किती येणार, 3 चा स्क्वेअर इज 9. सेंटीमीटरचं मीटर मध्ये करून घ्या. बघा, 3 सेंटीमीटरचं आपण मीटर मध्ये कसं लिहितो, 3 इंटू 10⁻², ना. सो 10⁻² चा स्क्वेअर काय बनणार, 10⁻⁴ इंटू 2. सॉल्व्ह करा, हे झालं सगळं. बघा काय बनणार आहे, 9 इंटू 4 इज 36. ठीक आहे. इंटू 0.03 इंटू 2 इज 0.06 इंटू पाय इंटू 10⁻⁴. ठीक आहे. काय बनणार बघा, हे 36 इंटू 6 करा, किती येतं बघा, 6 इंटू 6 इज 36, 3216 बनेल हे, बरोबर. आता 0.0 आहे ना, सो मी ह्याला काय लिहून टाकतो, 10⁻² लिहून टाकतो. ठीक आहे. पॉइंटला उडवून टाकतो. इंटू पाय आहे इंटू 10⁻⁴ आहे. आता बघा काय बनणार आहे, 216 इंटू 3.14, 216 इंटू 3.14 इंटू
10⁻², 10⁻⁴ इज 10⁻⁶. किती बनणार सांगा हे? बघा अप्रॉक्सिमेटली मी 3 मल्टिप्लाय करून टाकतो. काय बनेल? 6 3 18, एक 3 1 3 आणि एक 4, 3 2 6 इंटू 10⁻⁶. सो 648 अप्रॉक्सिमेटली. बघा मला इकडे दिसतोय 675 दिसतोय. सो मी ह्याला काय करतो? 100 ने डिवाइड करतो. 100 ने डिवाइड केले तर काय बनेल? 6.48 बनेल. आता डिवाइड केलं म्हणजे मल्टिप्लाय पण केलं पाहिजे. सो हा काय बनेल? 10⁻⁴ बनेल. सो 6.48 इंटू 10⁻⁴. -4 वाला दिसतोय का? ऑप्शन नंबर सीटा बनणार आहे. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट, ग्लास ट्यूब ऑफ सेमी सर्क्युलर क्रॉस सेक्शन, रेडियस आहे आर, डीप इन वॉटर. बघा सेमी सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे, असा क्रॉस सेक्शन आहे. ठीक आहे, असा काहीतरी क्रॉस सेक्शन असेल. याला वॉटर मध्ये डीप करायचंय म्हणजे आतमध्ये सगळीकडे काय असणार आहे? वॉटर असणार आहे. ठीक आहे, फाइंड काय करायचंय? द रेशो ऑफ फोर्स ऑफ सरफेस टेन्शन ऑन दी फ्लॅट पार्ट. बघा फोर्स ऑफ सरफेस टेन्शन कुठे? फ्लॅट पार्ट वरती, टू दॅट कर्व्ड पार्ट वरती, यांचा रेशो काय असेल फाइंड करायचंय फोर्स. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे फोर्सचा फॉर्म्युला काय असतो रे सरफेस टेन्शन मध्ये? फोर्स इज सरफेस टेन्शन इंटू इफेक्टिव्ह लेंथ. बरोबर. सो बघा मला सांगा फ्लॅट पार्ट साठी वरच्या न्यूमरेटर साठी काय बनेल फॉर्म्युला? सरफेस टेन्शन तर सेम असणार आहे. इफेक्टिव्ह लेंथ फ्लॅट पार्ट साठी काय असेल? रेडियस असणार आहे ही आर, ही पण काय असणार? रेडियस आर. सो इफेक्टिव्ह लेंथ काय येणार आहे रे? आर आणि आर किती येणार? 2r. ठीक आहे, बघा इफेक्टिव्ह लेंथ ती लेंथ असते जिथे वॉटर टच करत असतं. सो फ्लॅट पार्टला वॉटर कुठून टच करताय? आतल्या सरफेस मधून टच करताय. सो आर प्लस आर येणार आहे 2r बाय फोर्स कर्ड सरफेस वरती किती येईल सांगा? सरफेस टेन्शन आहे टी. कर्ड सरफेसला वॉटर कुठून टच करताय? बघा ह्या आतमधल्या कर्ड पार्ट वरती टच करताय. सो कर्ड पार्टची लेंथ काय येणार? अरे सर्कलचा सर्कम्फरन्स असतो 2πr. बरोबर. अर्ध्या सर्कलचा किती असेल सर्कम्फरन्स? अर्ध्या सर्कलचा असेल πr. सो इफेक्टिव्ह लेंथ किती येणार आहे? πr येणार आहे. समजलं का? अर्ध्या सर्कल साठी πr लिहितो आपण, पूर्ण सर्कल साठी 2πr लिहितो. ठीक आहे, सो इथून बघा आर कॅन्सल, टी कॅन्सल, आन्सर काय बनणार आहे? 2/π इज द आन्सर. 2/π. समजलं का? ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट, वॉटर ऑफ डेन्सिटी रो. वॉटर आहे, वॉटरची डेन्सिटी रो, फ्लो स्टेडीली थ्रू ए हॉरिझॉन्टल पाईप. एक हॉरिझॉन्टल पाईप आहे ज्याच्यामधून वॉटर फ्लो होत आहे. ठीक आहे, व्हेरिएबल क्रॉस सेक्शन आहे. प्रेशर ऑफ वॉटर इज पी ॲट ए पॉइंट वेअर फ्लो ऑफ स्पीड इज व्ही. प्रेशर पी आहे इथे आणि इथल्या वॉटरचा स्पीड इज व्ही. ठीक आहे, द प्रेशर ॲट अनदर पॉइंट इन ए पाईप विच इज ॲट द सेम हॉरिझॉन्टल लेवल. सेम हॉरिझॉन्टल लेवल वरती आहे म्हणजे सेम हाईट वरती. हॅव्हिंग फ्लो ऑफ स्पीड 2v असेल तेव्हा प्रेशर काय बनेल? यूज करा मागाचं बर्नौलीज इक्वेशन. इथलं प्रेशर आपल्याला फाइंड करायचं. काय होतं बर्नौलीज इक्वेशन? प्रेशर पहिल्या केस मधलं किती आहे? p प्लस हाफ रो पहिल्या केस मधली व्हेलॉसिटी इज v² इज इक्वल टू नंतरच्या केस मधलं प्रेशर किती आहे? p डॅश प्लस हाफ रो नंतरची व्हेलॉसिटी इज 2v. सगळ्या व्हॅल्यूज फक्त टाकायच्या आहेत इक्वेशन मध्ये. काय बनणार बघा हे? p प्लस हाफ रो v² इज इक्वल टू p डॅश प्लस हाफ रो 2v चा स्क्वेअर काय येणार आहे रे? 4v² ना. सो 2 1 जा 2, 2 2 जा 4. बरोबर आहे का? काय बनेल बघा हे? p प्लस हाफ रो v². ठीक आहे, हे काय बनलं आहे? 2 रो v². 2 रो v² पलीकडे गेला, काय बनणार आहे? -2 रो v² इज p डॅश. सो p डॅश काय बनेल बघा? p प्लस, बघा हे क्रॉस मल्टिप्लाय करा आता. 2 2 जा 4, 1 - 4 इज -3 बाय खाली काय आहे? 2 रो v² इज द प्रेशर ॲट द नेक्स्ट सरफेस, सेकंड सरफेस. सो असा आन्सर आहे का रे बाबा? p - 3/2 रो v². ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट, इफ अ डायमॅग्नेटिक लिक्विड इज फिल्ड इन अ U-ट्यूब. बघा U-ट्यूब मध्ये काय फिल केलं आहे? डायमॅग्नेटिक लिक्विड आहे. लेटस से ही ती U-ट्यूब आहे. ठीक आहे, याच्यामध्ये एक डायमॅग्नेटिक लिक्विड आहे. आता तुम्हाला माहित पाहिजे की डायमॅग्नेटिक लिक्विड म्हणजे काय असतं. बघा रे, डायमॅग्नेटिक म्हणजे काय असतं? डायमॅग्नेटिक मटेरियल्स, बघा डायमॅग्नेटिक मटेरियल्स ते मटेरियल्स असतात जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला काय करणार आहेत? वीकली रिपेल करणार आहेत. वीकली रिपेल हे तुम्हाला प्रॉपर्टीज मध्ये झालं असेल मॅग्नेटिक मटेरियल्स. ठीक आहे, ते काय करणार आहेत? वीकली रिपेल करणार आहेत. ठीक आहे, युट्यूब मध्ये डायमॅग्नेटिक मटेरियल ठेवलं आहे. एका आर्म वरती काय म्हणतायत? ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला ठेवलं आपण. इकडून काय केलं? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड देऊन टाकली. लेटस से हा असेल नॉर्थ पोल, हा असेल साऊथ पोल. ठीक आहे, इकडून आपण काय करणार आहे? मॅग्नेटिक फील्ड देणार आहे. ठीक आहे, फाइंड काय करायचं आहे? द लेवल ऑफ लिक्विड इन द आर्म. या आर्म मधली लेवल काय बनेल वॉटरची? बघा
काय होणार आहे आता, जेव्हा आपण एक्सटर्नल फील्ड याच्या जवळ आणणार आहे तेव्हा हा डायमॅग्नेटिक मटेरियल काय करणार आहे, रिपेल करणार आहे ना. आता तो रिपेल करतोय म्हणजे हे दोघं जण एकमेकांना रिपेल करतील, म्हणजे हे लिक्विडची लेवल कुठे जाणार आहे, लिक्विडची लेवल खाली जाणार आहे आणि इकडच्या लिक्विडची लेवल कुठे जाणार आहे, इकडच्या लिक्विडची लेवल वरती जाणार आहे. समजतंय का रे बाबा? बघा ह्या मॅग्नेटला आपण जवळ घेऊन जातो, आता जवळ घेऊन जात आहे म्हणजे हे डायमॅग्नेटिक मटेरियल काय करेल, याला रिपेल करून टाकले, याला काय करेल, तो रिपेल करेल म्हणजे जा म्हणेल इथून. आता रिपेल करण्यासाठी दोघ जण पण मागे जातील ना, दोघ जण पण मागे गेले तर इकडच्या लिक्विडची लेवल काय होणार आहे, कमी होणार आहे. सो लिक्विडची लेवल काय होणार, फॉल होणार आहे. समजलं का, लिक्विडची लेवल फॉल होईल. सिंपल. नेक्स्ट, लिक्विड ड्रॉप्स आर फॉलिंग स्लोली वन बाय वन फ्रॉम ए व्हर्टिकल ग्लास टू. ठीक आहे. द रिलेशन बिटवीन वेट ऑफ द ड्रॉप, वेट म्हणजे काय आहे, फोर्स आहे. फोर्स, फोर्स म्हणजे mg असतं ना, त्यालाच आपण वेट म्हणतो. ठीक आहे. आता वॉटर ड्रॉपलेट्स ड्रॉप होत आहे, सो त्यांचा वेट mgच असणार आहे. सो फोर्स पण mg आणि वेट पण mgच असणार आहे. ठीक आहे. द सरफेस टेन्शन इज t, रेडियस आहे r. फाइंड काय करायचं आहे, यांच्यामध्ये रिलेशन फाइंड करायचं आहे. समजतंय का, रिलेशन सगळीकडे फाइंड करायचं. बघा रे, फोर्सचा फॉर्म्युला होता ना, फोर्सचा फॉर्म्युला इज सरफेस टेन्शन इंटू इफेक्टिव्ह लेंथ. बरोबर आहे का? सो बघा, फोर्स, फोर्स काय आहे, फोर्स इज वेट ना, mg इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू इफेक्टिव्ह लेंथ काय असणार बघा, लिक्विड ड्रॉपला आपण फॉल करतो ग्लास ट्यूब वरती. ही काय आहे इकडे, ग्लास ट्यूब. इथे काय येणार आहे, सगळीकडे लिक्विड ड्रॉप्स येणार आहेत. सो इफेक्टिव्ह लेंथ काय असणार आहे, इफेक्टिव्ह लेंथ ती लेंथ जिथे वॉटर टच करत आहे. सो वॉटर कुठे कुठे टच करणार आहे, या ट्यूबच्या सर्कम्फरन्स वरती टच करणार आहे. सो इफेक्टिव्ह लेंथ काय बनणार आहे, इफेक्टिव्ह लेंथ बनणार आहे 2πr. So weight is 2πrt. Option number delta is the correct choice. Simple. Next. A ball rises to surface at a constant velocity in a liquid whose density is 4 times greater than that of material of the ball. बघा, असे क्वेश्चन सेम आपण सॉल्व्ह केले आहेत मागच्या पार्ट मध्ये. ठीक आहे, सेम क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले. सो इकडे मी डायरेक्टली ऑप्शन सांगतो तुम्हाला, कारण परत परत सॉल्व्ह करण्यात पॉईंट नाही. ठीक आहे, जर समजला नसेल तर परत एकदा तुम्ही तो मागच्या पार्ट मधला व्हिडिओ बघा. ठीक आहे, बघा 67 चा आन्सर काय होतो, 67 चा ए वाला आन्सर आपण सॉल्व्ह केलाय तिकडे. ठीक आहे. नेक्स्ट, सेम सेम आपण क्वेश्चन रिपीट झाला. ठीक आहे, पहिल्या दोन पार्ट मधले क्वेश्चन रिपीटेड आहेत. ऑप्शन ए वन होता तिकडे. नेक्स्ट, ऑन द सर्फेसेस ऑफ द लिक्विड इन इक्विलिब्रियम मॉलिक्यूल ऑन द लिक्विड पजेस. अरे बघा, सरफेस वरती जे मॉलिक्युल्स असणार आहेत, बघा आपण बघितलं होतं थिअरीमध्ये की मॉलिक्युल्स वरती, सरफेस वरती किती राहतात, थोडेच राहतात. एकदम मिनिमम अमाऊंट मॉलिक्युल्स राहतात वरती, कारण त्यांची पोटेन्शियल एनर्जी काय असते, पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते. सो ज्यांची मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी आहे तेच फक्त वरती राहणार आहेत, बाकी सगळे खाली बुडून जाणार आहेत. सो मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी असणार आहे सरफेस वरच्या मॉलिक्युल्स. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट, वॉटर ड्रॉप इज डिवायडेड इंटू 8 इक्वल ड्रॉपलेट्स. एक ड्रॉप आहे, छोट्या छोट्या 8 ड्रॉपलेट्स मध्ये आपण त्याला डिवाइड केले. ठीक आहे. प्रेशर डिफरन्स बिटवीन इनर अँड आउटर साइड ऑफ द बिग ड्रॉप विल बी. बघा, सेम क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे आपण, सेम आन्सर आलं होतं. ठीक आहे, अजून आठवतंय मला, ऑप्शन नंबर ए आला होता तिकडे आपला. ठीक आहे. नेक्स्ट, ए गार्डनिंग पाईप हॅव्हिंग अन इंटरनल रेडियस आर. ठीक आहे, एक गार्डनिंग पाईप आहे ज्याची इंटरनल रेडियस आहे लेट अस से आर. ठीक आहे, इज कनेक्टेड टू ए वॉटर स्प्रिंकलर. आता बघा, ह्याला पुढे कशाला कनेक्ट करायचं आहे, एका वॉटर स्प्रिंकलरला कनेक्ट करायचं. आता ते म्हणतात वॉटर स्प्रिंकलरला एन होल्स आहेत, प्रत्येकाची रेडियस आहे छोटा. द वॉटर इन द पाईप हॅज स्पीड व्ही. वॉटर ह्या पाईप मधून जे फ्लो होत आहे त्याची स्पीड आहे व्ही. द स्पीड ऑफ वॉटर लिव्हिंग द स्प्रिंकलर, म्हणजे स्प्रिंकलर मधून जे वॉटर बाहेर पडणार आहे त्याची स्पीड काय असेल, आपण त्याला V2 म्हणून टाकू. ठीक आहे. आता बघा, असे क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे, तुम्हाला दोन पार्ट्स दिले आहेत, दोन सरफेस एरियाज दिले आहेत आणि दुसऱ्याची व्हेलॉसिटी फाइंड करायची. सो आपण कसे सॉल्व्ह करतो, तर आपल्याला माहिती आहे की दोघांसाठी फ्लो रेट काय पाहिजे, सेम पाहिजे. म्हणजे इथून जेवढं वॉटर फ्लो होणार आहे तेवढंच इथून लिक्विड फ्लो झालं पाहिजे. ठीक आहे. आता फ्लो रेटचा फॉर्म्युला काय असतो, एरिया इंटू व्हेलॉसिटी इज इक्वल टू एरिया दुसऱ्याचा इंटू व्हेलॉसिटी दुसऱ्याची. सिंपल. पहिल्याचा एरिया किती असणार सांगा, पहिल्याचा एरिया इज पाय आर स्क्वेअर इंटू पहिल्याची वेलॉसिटी किती म्हणता येते, पहिल्याची वेलॉसिटी आहे v इज इक्वल टू दुसऱ्याचा एरिया काय असणार सांगा, दुसऱ्याची रेडियस आहे छोटा r, सो पाय छोटा r स्क्वेअर. अरे बट n नंबर ऑफ होल्स आहेत ना, सो n नंबर ऑफ एरियाज असणार आहेत, सो n पाय r स्क्वेअर. दुसऱ्याची वेलॉसिटी फाइंड करायची. आता बघा काय काय कॅन्सल होईल, पाय पाय कॅन्सल, v2 काय बनेल सांगा, v2 इज v r स्क्वेअर बाय nr स्क्वेअर, पलीकडे गेला nr स्क्वेअर. ऑप्शन नंबर दिसतोय का रे, ऑप्शन नंबर बीटा बनणार आहे. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 72. द प्रेशर इनसाइड टू सोप बबल्स ए इज 1.01. बघा, एक सोप बबल आहे ए नावाचा
आतमधलं प्रेशर इनसाइड प्रेशर इज 1.01. ठीक आहे. दुसरा सोप बबल आहे बी, इनसाइड प्रेशर इज, बघा बीचं इनसाइड प्रेशर इज 1.02. इकडे येणार एचं इनसाइड प्रेशर. ठीक आहे. फाइंड काय करायचं, रेडियस ऑफ ए टू रेडियस ऑफ बी, रेडियसचा रेशो फाइंड करायचा आहे. बघा सिंपल आहे. आतमधलं प्रेशर दिलं आहे, बाहेर प्रेशर कोणतं असणार आहे रे, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर किती असतं 1 atm, बरोबर 1 atm. सो मला सांगा एक्सेस प्रेशर ए साठी किती असेल, एक्सेस प्रेशर ए साठी इज इनसाइड प्रेशर 1.01 मायनस आउटसाइड प्रेशर, आउटसाइड मध्ये तर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर, समजलं का, किती बनणार आहे 0.01. सिंपल. एक्सेस प्रेशर सांगा बी साठी किती असेल, 1.02 इनसाइड आहे मायनस आउटसाइड बाहेरचं प्रेशर किती आहे सांगा, बाहेर तर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर, सो काय बनेल 0.02. समजलं. आता बघा एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो रे, एक्सेस प्रेशर इज 4T/R. सो मला सांगा एक्सेस प्रेशर ए आणि एक्सेस प्रेशर बी काय बनते. एक्सेस प्रेशर ए साठी काय बनेल सांगा 4T, सरफेस टेन्शन तर सेम असणार आहे, बाय रेडियस ए इज इक्वल टू 4T बाय रेडियस बी. दोघांसाठी फॉर्म्युला लिहिला टाकून दिला आपण फक्त. ठीक आहे. आता नंतर काय करा, दोघांचा रेशो घेऊन टाका. एक्सेस प्रेशर ए साठी किती होतं 0.01, एक्सेस प्रेशर बी साठी 0.02 इज इक्वल टू 40 कॅन्सल, आरबी वरती जाईल, बाय खाली काय आहे बाबा, खाली आहे आर ए. सो 0 कॅन्सल, आरबी बाय आर ए काय बनलाय 1/2. सो आर ए बाय आरबी आपल्याला हवाय ना, आर ए बाय आरबी काय बनणार आहे 2 बनणार का, 2:1. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट, मेटल बॉल ऑफ रेडियस 9 × 10⁻⁴. एक मेटल बॉल आहे, मेटल बॉलची रेडियस इज 9 × 10⁻⁴. ठीक आहे. अँड डेन्सिटी 10⁻⁴. मेटल बॉलची डेन्सिटी म्हणजे डेन्सिटी ऑफ सॉलिड किती दिला आहे 10⁻⁴, सॉरी 10⁻⁴. फॉल्स फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी थ्रू ए डिस्टन्स h डिस्टन्स वरून त्याला फॉल करायचा आहे. अँड एंटर्स ए टँक ऑफ वॉटर. तो कोणामध्ये एंटर करणार आहे, आता वॉटरच्या टँक मध्ये तो एंटर करणार आहे. ठीक आहे. कन्सिडरिंग दॅट मेटल बॉल हॅज कॉन्स्टंट वेलॉसिटी. बघा जेव्हा तो एंटर करणार त्याची वेलॉसिटी काय राहिली पाहिजे, वेलॉसिटी शुड बी कॉन्स्टंट. आता वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, आता वेलॉसिटी कॉन्स्टंट कोणासाठी असते रे, वेलॉसिटी कॉन्स्टंट असते टर्मिनल साठी. सो ही वेलॉसिटी कोणाची आहे, टर्मिनल वेलॉसिटी. एच ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बघा एच ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची, जेव्हा बॉल हाईट एच वरती असणार आहे तेव्हा त्याच्याकडे कोणती एनर्जी असणार, पोटेन्शियल एनर्जी, कारण तो हाईट एच वरती. जेव्हा त्याला आपण सोडून देणार आहे तेव्हा त्याच्यावरती कोणती एनर्जी असणार, कायनेटिक एनर्जी, कारण त्यांच्याकडे वेलॉसिटी आहे ना, टर्मिनल वेलॉसिटी, सो त्याच्याकडे असणार कायनेटिक एनर्जी. सो एनर्जी कॉन्झर्वेशन करा, पोटेन्शियल एनर्जी ऍट हायेस्ट पॉइंट इज कायनेटिक एनर्जी ऍट द सरफेस. पोटेन्शियल एनर्जी किती असणार सांगा हायेस्ट पॉइंट वरती, mg इंटू हाईट इज h इज इक्वल टू, जेव्हा तो सरफेस वरती येणार कायनेटिक एनर्जी किती असणार हाफ एम, इकडे येणार m v². आता वेलॉसिटी कोणती आहे, टर्मिनल वेलॉसिटी, सो टर्मिनल वेलॉसिटीचा स्क्वेअर, mm कॅन्सल, बरोबर. सो काय बनेल बघा 2 पलीकडे गेला, 2gh इज इक्वल टू vt² म्हणजे टर्मिनल वेलॉसिटीचा स्क्वेअर. सो टर्मिनल वेलॉसिटी काय बनणार आहे √2gh बनणार आहे. आपल्याला बघा h फाइंड करायचा आहे, g ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. सो मला टर्मिनल वेलॉसिटी मिळाली की मला आन्सर मिळणार आहे. आता टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो 2/9 r² g बाय इटा, डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. बघा 2/9 r², रेडियस किती आहे बघा, रेडियस आहे 9 × 10⁻⁴, स्क्वेअर किती बनणार 81 × 10⁻8 इंटू जी आहे ना, जी ची व्हॅल्यू किती असते रे बाबा, जी इज 10 बाय कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इटा किती आहे 8.1 × 10⁻⁴. ठीक आहे, 8.1 × 10⁻⁴. डेन्सिटी ऑफ सॉलिडची डेन्सिटी किती आहे 10⁻⁴, मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड, वॉटरची डेन्सिटी 10⁻³ 1000. हे सॉल्व करा, टर्मिनल वेलॉसिटी फाइंड करा, बघा काय बनणार आहे. ठीक आहे. बघा हा पहिल्यांदा तर मी पॉइंट घालवून टाकतो, वरती एक 0 डायरेक्टली देऊन टाकतो पॉइंट. ठीक आहे. 81 कॅन्सल, बरोबर का, काय बनेल बघा 2/9 इंटू 10⁻⁻8 10⁻² इज 10⁻⁻6 बाय खाली काय आहे 10⁻⁻4. 10⁻⁴ ला आपण काय लिहू शकतो बघा, इकडे आहे 10⁻³ म्हणजे 1000 आहे. सो ह्याला मी काय लिहून टाकतो 10 × 10⁻3. 10⁻⁴ ला मी काय टाकलं 10 × 10⁻3 मायनस 10⁻3. सॉल्व करा, हे काय बनणार बघा 2/9
10⁻⁶, 10⁻⁴ वरती गेला, 10⁻+4, सो काय बनेल 10⁻² बनणार आहे, इंटू 10-1, 10-1 इज 9 इंटू 10⁻³ बनेल. समजलं का? 9 9 कॅन्सल, आन्सर काय बनणार आहे बघा 10⁻³ 10⁻² इज 10, सो 10 इंटू 2 इज 20 बनणार आहे. सो टर्मिनल वेलोसिटी किती आली रे 20 आली आहे. 20 टर्मिनल वेलोसिटी आहे 20, √2 इंटू जी ची व्हॅल्यू आहे 10, एच फाइंड करा. एच फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल, दोन्हीकडे स्क्वेअर करा, काय बनेल बघा 2 इंटू 10 इंटू एच, रूट गायब होईल, पलीकडे स्क्वेअर केला तर काय बनेल 20 इंटू 20, बरोबर. सो 2 इंटू 10 20 आणि एक 20 गायब, एच काय बनणार आहे 20 बनणार आहे, एच इज 20. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट, ए लार्ज ओपन टँक हॅज 2 होल्स टू दी वॉल. एक लार्ज ओपन टँक आहे, ह्याला 2 होल्स आहेत. 1 इज स्क्वेअर होल ऑफ साइड एल. बघा इथे लेटेस्ट से एक स्क्वेअर होल आहे, स्क्वेअर होलची साइड इज एल. ऍट ए डेप्थ डी, किती डेप्थ वरती आहे, डेप्थ डी वरती स्क्वेअर होल आहे. फ्रॉम द टॉप अँड अदर सर्क्युलर होल ऑफ रेडियस आर. आता दुसरं होल कोणतं आहे रे बाबा, दुसरं होल आहे सर्क्युलर होलची रेडियस इज आर. डेप्थ किती डेप्थ वरती आहे, डेप्थ इज 4d. ठीक आहे, फाइंड काय करायचं आहे, व्हेन द टँक इज कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर, द क्वांटिटीज ऑफ वॉटर फ्लोइंग आउट, बघा द क्वांटिटीज ऑफ वॉटर फ्लोइंग आउट पर सेकंड फ्रॉम दी बोथ होल्स आर दी सेम. म्हणजे दोन्हीकडून जे वॉटर फ्लो होणार आहे त्याची क्वांटिटी काय पाहिजे, सेम पाहिजे. म्हणजे दोन्हीकडचा ते काय म्हणतायत, फ्लो रेट सेम आहे. फ्लो रेट कोणाचा, फ्लो रेट स्क्वेअर साठीचा आणि फ्लो रेट सर्कल साठीचा, दोघांसाठीचा सेम आहे. फाइंड काय करायचं आहे, देन आर इज इक्वल टू, आर ची व्हॅल्यू काय बनेल फाइंड करायचं. बघा सेम क्वेश्चन आपण अगेन मागच्या पार्ट मध्ये सॉल्व्ह केला आहे, अगेन मी सांगतो इकडे कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आता फ्लो रेट सेम आहे, फ्लो रेट सर्कल साठी आणि फ्लो रेट स्क्वेअर साठी, दोघांसाठी सेम आहे. फ्लो रेटचा फॉर्म्युला काय असतो रे, एरिया इंटू व्हेलॉसिटी, स्क्वेअर स्क्वेअर, एरिया इंटू व्हेलॉसिटी, सर्कल सर्कल. स्क्वेअरचा एरिया काय असणार सांगा, स्क्वेअरचा एरिया इज एल स्क्वेअर, लेन दिली आहे. स्क्वेअरची वेलोसिटी काय असेल, लेटस से असेल v. ठीक आहे, लेटस से असेल v. अरे स्क्वेअरच्या वेलोसिटी जर आपल्याला फॉर्म्युला आहे ना, वेलोसिटी ऑफ ई फ्लक्स, फॉर्म्युला काय आहे √2gh. आता h म्हणजे काय असतं, डेप्थ. सो पहिल्यासाठी डेप्थ किती आहे, d आहे. सो काय बनणार आहे पहिल्यासाठी वेलोसिटी बनेल √2g, डेप्थ इज d, इज इक्वल टू सर्कलचा एरिया काय असतो सांगा, सर्कलचा एरिया इज πr², इंटू सर्कलसाठी वेलोसिटी काय बनेल √2gh, h म्हणजे डेप्थ, किती डेप्थ आहे रे बाबा 4d आहे. ठीक आहे, सो फाइंड करा, आन्सर काय बनणार आहे बघा 2gd कॅन्सल, l² इज इक्वल टू πr² इंटू 4 रूट मधून बाहेर आला काय बनणार आहे 2 बनणार आहे. आपल्याला r फाइंड करायचंय, सो r² ला तिकडेच ठेवा, बाकी सगळं पलीकडे आणा, काय बनेल l²/2π बनेल. सो r काय बनणार आहे, r इज l/√2π. समजतंय का रे बाबा, बघा इकडे मी लिहून टाकलंय छोट्याशा जागेमध्ये, बघा r² काय बनला होता l²/2π. ठीक आहे, सो r काय बनणार, रूट घेऊन टाका रे, काय बनेल l/√2π. आहे का ऑप्शन, ऑप्शन नंबर सीटा बनणार आहे. सिंपल. नेक्स्ट, वॉटर ड्रॉप ऑफ रेडियस आर. एक ड्रॉप आहे, रेडियस इज आर. डिवाइड करा छोट्या छोट्या 8 ड्रॉपलेट्स मध्ये, 8 ड्रॉपलेट्स आहेत, n इज इक्वल टू 8. लेट द एक्सेस प्रेशर इनसाइड द बिग ड्रॉप इज पीबी. एक्सेस प्रेशर ड्रॉप साठी किती आहे, मोठ्या ड्रॉप साठी पीबी. एक्सेस प्रेशर ड्रॉपलेट साठी आहे पीएस. देन पीबी बाय पीएस किती बनेल, सिंपल आहे, एक्सेस प्रेशर बिग ड्रॉप बाय एक्सेस प्रेशर स्मॉल ड्रॉपलेट्स. काय बनणार बघा, एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला आहे, काय आहे, कोणता आहे, ड्रॉप आहे, ड्रॉप. सो ड्रॉप साठी फॉर्म्युला इज 2t/r. पहिल्यासाठी इज बी अपॉन, दुसऱ्यासाठी फॉर्म्युला काय बनेल 2t/rs, बरोबर, रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉपलेट्स. 2t कॅन्सल, काय बनणार आहे बघा, रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉपलेट्स बाय रेडियस ऑफ बिग ड्रॉप. खालचा हा आर एस वरती जाईल ना, असं काहीतरी बनलं आहे. आता बघा रेडियसचा रेशो काय येणार आहे आपल्याला फाइंड करायचंय. आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण ड्रॉपचा ड्रॉपलेट बनवणार आहे, रेडियस मध्ये काय रिलेशन असतं, तर रेडियस ऑफ ड्रॉप इज इक्वल टू n⁻⁴ इंटू रेडियस ऑफ ड्रॉपलेट. ठीक आहे, सो बघा रेडियस ऑफ बिग ड्रॉप इज इक्वल टू n किती आहे रे
n is 8 raised to 1 by 3 into radius of small droplets. So बघा RB by RS किती बनेल सांगा. RB by RS is 8 raised to 1 by 3 म्हणजे किती बनणार आहे. 8 चा क्यूब रूट इज 2. सो RB by RS 2 आहे. RS by RB काय बनणार 1 by 2 ना. 1 by 2 is 0.5. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट, इफ द शेप ऑफ द लिक्विड सरफेस इज कर्ड. बघा एक कर्ड सरफेस असेल लिक्विड. ठीक आहे. असा कर्ड सरफेस काहीतरी आहे. द प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड इज लेस दॅन कॉन्व्हेक्स साइड. कोणतं प्रेशर जास्त असेल, कोणतं प्रेशर कमी असेल. बघा हा बाहेरचा कर्ड सरफेस आहे, त्याला आपण कोणता सरफेस म्हणतो, कॉन्व्हेक्स म्हणतो. कॉन्व्हेक्स जो बाहेर आला आहे. जो आतमध्ये कर्व झाला आहे त्याला आपण म्हणतो कॉन्केव्ह सरफेस. कॉन्केव्ह. आता बघा इथून कॉन्केव्ह वाला सरफेस बाहेर गेला आहे. कॉन्केव्ह वाला सरफेस बाहेर जातो. अरे कॉन्केव्ह वाला सरफेस बाहेर जात आहे म्हणजे कॉन्केव्ह वाल्याचं प्रेशर काय पाहिजे, इथलं प्रेशर काय पाहिजे, मोठं पाहिजे, तरच तो वरती जाईल ना. जर वरचं प्रेशर जास्त असतं तर तो काय झाला असता, असा कर्व झाला असता. खालून प्रेशर जास्त झाल्यामुळे तो असा बनला आहे. समजतंय का. सो आतमधलं प्रेशर काय पाहिजे, जास्त पाहिजे, म्हणजे कॉन्केव्हचं प्रेशर मोठं पाहिजे. कॉन्केव्हचं प्रेशर मोठं दिसतंय का, कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर. आणि कॉन्व्हेक्सचं काय पाहिजे, कमी पाहिजे. ठीक आहे. सो कॉन्केव्हचं मोठं, कॉन्व्हेक्सचं कमी. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. नेक्स्ट, इफ द सरफेस ऑफ लिक्विड इज प्लेन. प्लेन सरफेसचा लिक्विड आहे. ठीक आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असेल, अरे किती असणार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तर 90 असणार आहे. ऑप्शन नंबर सीटाच बनणार आहे. सिंपल. एक्सेस प्रेशर इनसाइड ए स्पेरिकल ड्रॉप ऑफ वॉटर. बघा एक्सेस प्रेशर इनसाइड एक स्पेरिकल ड्रॉप, एक ड्रॉप आहे, इज 3 टाइम्स दॅट ऑफ सेकंड ड्रॉप. एक्सेस प्रेशर पहिल्या ड्रॉप साठी इज इक्वल टू एक्सेस प्रेशर दुसऱ्या ड्रॉप साठी. रेशो ऑफ मास ऑफ ड्रॉप 1 टू दॅट ऑफ 2. मासचा रेशो किती असेल फाइंड करायचं. बघा कसं फाइंड करायचं, एकदम सिंपल आहे. बघा एक्सेस प्रेशर पहिल्यासाठी बाय एक्सेस प्रेशर दुसऱ्यासाठी किती बनणार सांगा, 3 बनणार आहे. ह्याला पलीकडे नेला. ठीक आहे. आता एक्सेस प्रेशर पहिल्यासाठी काय असणार सांगा, फॉर्म्युला काय आहे, 2T बाय पहिल्याची रेडियस R1 बाय एक्सेस प्रेशर दुसऱ्यासाठी किती असणार, 2T बाय दुसऱ्याची रेडियस इज R2. सिंपल. 2T कॅन्सल. ठीक आहे. काय बनेल, खालचा R2 वरती जाईल. R2 बाय R1 इज इक्वल टू 3. ठीक आहे. सो आपल्याकडे काय आला आहे आता, रेडियसचा रेशो आला. आपल्याला मासचा रेशो फाइंड करायचा. बघा कसा फाइंड करायचा. मासचा रेशो फाइंड करण्यासाठी मासचा डायरेक्टली फॉर्म्युला टाकून द्यायचा. मास म्हणजे काय असतं, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मास इज डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आता दोघांसाठी ड्रॉप सेम आहे, सो दोघांची डेन्सिटी सेम. समजतंय का. फक्त व्हॉल्यूम चेंज होणार आहे. पहिल्याचा व्हॉल्यूम इज V1, दुसऱ्याचा व्हॉल्यूम इज V2. रो कॅन्सल. ठीक आहे. आता ड्रॉपचा व्हॉल्यूम काय असतो, 4/3 पाय पहिल्याचा व्हॉल्यूम काय येणार R1 क्यूब बाय दुसऱ्याचा व्हॉल्यूम इज 4/3 पाय R2 क्यूब. सिंपल. 4/3 पाय 4/3 पाय कॅन्सल. काय बनलं आहे, R1 क्यूब बाय R2 क्यूब असं काहीतरी बनलंय. आपल्याकडे बघा R2 बाय R1 आहे, सो मला R1 बाय R2 किती मिळेल, R1 बाय R2 इज 1/3. उलट करावं लागेल. सो त्याचा क्यूब काय बनणार आहे सांगा, त्याचा क्यूब काय बनेल, 1/27 बनेल का. 1/27 इज द आन्सर. ऑप्शन नंबर सी बनणार आहे. इकडे क्यूब करायचं आहे रे, सो 1/27. सिंपल. नेक्स्ट, व्हॉट इज द रेडियस ऑफ द बिगेस्ट अल्युमिनियम कॉइन. एक अल्युमिनियमचा कॉइन आहे, त्याची रेडियस काय असेल सांगा. ठीक आहे. रेडियस काय असेल फाइंड करायची आहे. कॉइनचा थिकनेस आहे टी. बघा असा थिक कॉइन. ठीक आहे. थिक कॉइन, याची थिकनेस असेल लेट अस से टी. डेन्सिटी आहे रो. डेन्सिटी इज रो विच विल स्टील एबल टू फ्लोट ऑन दी वॉटर सरफेस. बघा हा काय करतोय, इथे एक वॉटर सरफेस आहे, त्या वॉटर सरफेस वरती हा कॉइन काय करत आहे, फ्लोट करतो. सो तो फ्लोट जर त्याने केलं तर त्याच्यासाठी रेडियस काय असेल फाइंड करायचं. बघा फ्लोट करण्यासाठी कंडिशन काय आहे, तर त्याचं वेट कोणाला इक्वल असेल, त्याचं वेट इक्वल असलं पाहिजे फोर्स ऑफ सरफेस टेन्शन, तरच तो फ्लोट करेल ना. जर त्याचा वेट जास्त असेल तर तो खाली बुडून जाईल. जर सरफेस टेन्शनचा फोर्स जास्त असेल तर अगेन तो वरती फ्लोट होणारच आहे, बट आपण बॅलन्स कंडिशन घेतो. ठीक आहे. सो फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट वेट इज इक्वल टू फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. वेटचा फोर्स इज इक्वल टू सरफेस टेन्शनचा फोर्स. आता वेट किती असणार आहे, डाऊनवर्ड वेट इज mg इज इक्वल टू फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनचा फोर्स इज T इंटू इफेक्टिव्ह लेंथ. फॉर्म्युला टाकायचा आहे फक्त. ठीक आहे. आता आपल्याकडे बघा डेन्सिटी दिली आहे, सो मासला मी काय टाकू शकतो, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू जी. डेन्सिटी किती आहे बाबा, डेन्सिटी आहे रो, सो मी याला रो टाकून देतो इकडे. ठीक आहे. सो रो VG इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू इफेक्टिव्ह लेंथ. कॉइन साठी काय येणार बघा, कॉइनचा खालचा सरफेस वॉटरला टच होणार आहे, सो इफेक्टिव्ह लेंथ इज 2πr.
समजलं का? सो बघा प्रेशर इनटू व्हॉल्यूमला आपण काय लिहू शकतो बघा, व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, एरिया इंटू थिकनेस. समजते का? एरिया इंटू लेंथ म्हणजे एरिया इंटू थिकनेस. ठीक आहे. आता एरिया किती असणार सांगा, कॉइनसाठी सर्क्युलर आहे, सो पाय आर स्क्वेअर इंटू टी टाकून द्या व्हॉल्यूमच्या जागी. व्हॉल्यूम इज पाय आर स्क्वेअर इंटू थिकनेस इज टी इंटू जी इज इक्वल टू टी इंटू 2 बाय आर. पाय पाय कॅन्सल, एक आर कॅन्सल. सो आर ची व्हॅल्यू काय बनेल बघा, बाकी सगळे निहा पलीकडे, 2t इथे ॲज इट इज आहे, अपॉन बाकी सगळे पलीकडे गेलं काय बनेल, रो पलीकडे गेला, अजून काय पलीकडे जाईल, टी पलीकडे गेला, जी पलीकडे गेला, सो 2t बाय रो जी टी, 2t बाय रो जी टी इज द आन्सर. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. नेक्स्ट, ए कॅपिलरी ऑफ रेडियस 0.35 सेंटीमीटर. बघा सेम क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला आहे मागच्या पार्टमध्ये, तिथे आय थिंक 8 सेंटीमीटर आन्सर आलं होतं. ठीक आहे, एकदा चेक करा परत तुम्ही, सेम आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे, सो काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला तिकडे मिळून जाईल तो क्वेश्चन. नेक्स्ट, लिक्विड ड्रॉप हॅव्हिंग सरफेस एनर्जी ई. लिक्विड ड्रॉप आहे, ड्रॉपची एनर्जी इज कॅपिटल ई. ठीक आहे, इज स्प्रेड इनटू 512 ड्रॉपलेट्स. छोटे छोटे 512 ड्रॉपलेट्स बनवले आहेत आपण. फायनल सरफेस एनर्जी ऑफ ड्रॉप्स. फायनल सरफेस एनर्जी कोणाची, ड्रॉपलेटची फाइंड करायची आहे आपल्याला. ठीक आहे, आता आपल्याला माहित पाहिजे की एनर्जी ऑफ ड्रॉपलेट आणि एनर्जी ऑफ ड्रॉप मध्ये काय रिलेशन असतं. बघा, एनर्जी ऑफ ड्रॉपलेट जो आपल्याला फाइंड करायचा आहे बाय एनर्जी ऑफ ड्रॉप, यांच्यामध्ये काय रिलेशन असतं, तर ह्यांच्यामध्ये रिलेशन इज n⁻⁴. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. एनर्जी ऑफ ड्रॉपलेट बाय एनर्जी ऑफ ड्रॉप इज n⁻⁴. आता n किती आहे सांगा, 512 आहे, n⁻⁴ इज इक्वल टू एनर्जी ऑफ ड्रॉपलेट जो आपल्याला फाइंड करायचं आहे. एनर्जी ऑफ ड्रॉप किती आहे सांगा, ई दिलाय त्यांनी, एनर्जी ऑफ ड्रॉप इज ई. सो 512 चा क्यूब रूट किती असतो रे, 512 चा क्यूब रूट इज 8. सो एनर्जी ऑफ ड्रॉपलेट इज 8 इंटू ई बनणार, 8 इंटू ई. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, सेम क्वेश्चन, 8e इज द आन्सर. नेक्स्ट, स्पियर ऑफ रेडियस आर इज जेंटली ड्रॉप्ड इंटू ए लिक्विड, कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी आहे इटा. ठीक आहे, टर्मिनल वेलॉसिटी इज व्ही. बघा, एक स्पियर होता, स्पियरची रेडियस इज आर, त्याला सोडून दिलं, टर्मिनल वेलॉसिटी आहे त्याची व्ही. ठीक आहे, टर्मिनल वेलॉसिटी पहिल्यांदा आहे व्ही. आता ते काय म्हणतात, रेडियसला 2r करून टाकलं. आता स्पियर थोडासा मोठा बनला, रेडियस आहे 2r, तर आता टर्मिनल वेलॉसिटी किती असेल, वेलॉसिटी सेकंड केस मध्ये किती असेल फाइंड करायचं आहे. बघा रे, सिंपल आहे. टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण मगाशीच पाहिला आहे, काय आहे, 2/9 r स्क्वेअर इटा, सॉरी r स्क्वेअर g बाय इटा, डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. सो इथून समजतंय ना, टर्मिनल वेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर. अरे रेडियसला 2r टाइम्स केलाय, सो रेडियसचा स्क्वेअर काय बनणार, 4 टाइम्स बनणार आहे ना. सो टर्मिनल वेलॉसिटी डायरेक्टली 4 टाइम्स बनणार आहे. ओरली पण तुम्ही करू शकता, जर झेपलं नसेल तर बघा, टर्मिनल वेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे, r स्क्वेअरला आहे. सो टर्मिनल वेलॉसिटी दुसऱ्यासाठी बाय टर्मिनल वेलॉसिटी पहिल्यासाठी काय बनणार, दुसऱ्या रेडियसचा स्क्वेअर बाय पहिल्या रेडियसचा स्क्वेअर. दुसऱ्याची रेडियस किती आहे 2r, त्याचा स्क्वेअर इज 4r स्क्वेअर. पहिल्याची रेडियस किती आहे r, त्याचा स्क्वेअर इज r स्क्वेअर. r स्क्वेअर कॅन्सल, v2 बाय v1 किती बनणार आहे, 4 बनणार आहे, 4. ऑप्शन नंबर सी बनणार आहे. समजलं का? बघा, v2 बाय v1 म्हणजे पहिल्याची वेलॉसिटी होती v, v2 बाय v इज इक्वल टू 4. सो v2 काय बनणार, 4v बनणार आहे ना रे. ऑप्शन नंबर सी बनणार आहे. समजलं का? सो बघा, आपण 83 क्वेश्चन्स कंप्लीट केले आहेत मेकॅनिकल प्रॉपर्टीजचे. आता नेक्स्ट टॉपिक आपण केटीजी स्टार्ट करू. ठीक आहे, सो होपफुली तुम्हाला सगळे क्वेश्चन समजत असेल. जर एखादा क्वेश्चन समजला नसेल, माझी एखादी मिस्टेक झाली असेल तर कमेंट सेक्शन वरती कळवा. ठीक आहे, आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट सेक्शन वरती कळवा. सो भेटूया आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये केटीजीच्या. टिल देन बाय एव्हरीवन.